मित्रांनो, मध्य प्रदेशात कटनी जिल्ह्यात स्लीमनाबाद टनेल हा प्रकल्प जवळपास पूर्ण होत आला आहे. काय आहे तो प्रकल्प ते जाणून घेऊ. जबलपूर पासून साधारण 50 ते 60 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प आहे. सुमारे 12 किलोमीटर लांबीचा हा टनेल म्हणजे बोगदा आहे. तो विंध्य पर्वतरांगेखाली खोदण्यात येत आहे. नर्मदा आणि सोन नदी कधीही एकत्र येत नाही. मात्र मानवनिर्मित बोगद्याद्वारे प्रथमच नर्मदेचे पाणी सोन नदी खोऱ्यात नेले जाणार आहे. यासाठी साधारण 1600 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय असं सांगण्यात आलं. डोंगराखालून पाणी वळवण्याचा हा प्रकल्प आहे. बर्गी डॅम पासून पाणी सोन नदी खोऱ्याकडे नेण्याची ही योजना आहे. 17 वर्षाहून अधिक काळ हा प्रकल्प चालला. या प्रकल्पात अनेक अडचणी आल्या. कठीण खडकाळ भूभाग, बोगदा पाडण्याची जी काही मशिनरी आहे ती फेल होणं, खर्चात वाढ होणं, कामात मोठा विलंब होणं, अपघात झाले, काही मजुरांचे प्राण गेले. पण तरीही आज हा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे. बहुधा येत्या 15 ऑगस्ट रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे.